सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील मुकटी येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव साळुंखे यांच्या गट क्रमांक 202/2 मधील शेत शिवारात गेल्या 2 दिवसांपासून एका बिबट्या सदृश्य हिंस्र वन्य प्राण्याच्या मुक्त वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी 2026 रोजी सलग 2 दिवस या अज्ञात प्राण्याने साळुंखे यांच्या गोठ्यातील 2 वासरांवर हल्ला चढवून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। हल्ल्याची पद्धत पाहता हा प्राणी बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी अद्याप त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। घटनेचे गांभीर्य ओळखून शेतकरी वसंतराव साळुंखे यांनी वन विभागाला तात्काळ माहिती दिली आहे। यानंतर वनक्षेत्रपाल भूषण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुवर्णा उशिरे, विजय पाटील, प्रसाद पाटील आणि वनरक्षक सुभाष क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे व पंचनामा पूर्ण केलाय। हा प्राणी नक्की बिबटाच आहे की अन्य कोणता वन्यजीव हे निश्चित करण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेरे बसवले। हा प्राणी जेरबंद होईपर्यंत शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, शेतात एकटे जाऊ नये आणि सायंकाळी लवकर घरी परतावे असे आवाहन वन विभाग आणि साळुंखे कुटुंबियांच्या वतीने देण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी वसंतराव भिकांतराव साळुंखे, मुक्काम पोस्ट मुक्ती, तालुका जलदोडी। माझ्या शेतामध्ये कालपासून एक बिबट्यासारखा एक प्राणी आढळला म्हणजे तो त्याचे माग मोरून आम्ही सांगतो। काल एक गाईच्या चालू झालेली गाय होती, तिचं एक 20-25 दिवसाचं वासरू होतं, एक त्याने पूर्ण फर्द्यापास करून खाऊन गेला। आम्हाला वाटलं काहीतरी हा आहे म्हणून आम्ही कालचा कंटाळा करून दिला, त्याच्या काही बघितलं नाही। तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आज एक पारडूला पूर्णपणे दीड महिन्याचं होतं, पूर्णपणे एकदम सक्षम होतं ते। त्याने आम्ही कडकट बंदोबस्त केला होता, पूर्ण पॅक करून दिलं होतं, पण ते मागच्या बाजून त्याने बरोबर रस्ता करून त्या वासरूला पूर्णपणे खाऊन घेतलं, पोटाचा पूर्ण गर्भ भाग खाऊन घेतलेला आहे त्याने। आम्ही आज मग वन विभागाला मी फोन केला, पण एका फोनवरती आमचे भूषण वाघ म्हणून साहेब आहेत, त्यांनी मला रिस्पॉन्स दिला। पूर्ण पथकच्या पथक त्यांनी आमच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते व्हिजिट दिले म्हणून त्यांनी पूर्ण त्या शेताला कॅमेरे वगैरे लावले। मी त्यांचा असा आभार मानतो की एका माझा फोनावरती त्यांनी रिस्पॉन्स दिला, म्हणजे असे अधिकारी तत्पर आहेत आपल्या शासनाचे खूप, म्हणजे त्याचा मला अभिमान आहे। पण माझ्या शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण ह्या भागामध्ये थोडासा बिबट्याचा वावर आहे असो नसो, ते आपण सावधगिरी बाळगून सर्वांनी आपलं संगोपन करावं, गुरांचं किंवा आपलं स्वतःचं संगोपन करावं। आपण त्याचं कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, पण त्याच्यावरून आपल्याला समजेलच, 2-3 दिवसात रिपोर्ट येईलच। पण ते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, तर त्यांनी प्रत्येकाने आपली सावधगिरी बाळगून हे करावे।